पारू हाय. अच्छा तू कामात बिझी आहेस का? अहो पडलो. अरे मॅडम का परत पडलो. दिशा मॅडम काय करताय तुम्ही? मुद्दाम करताय ना तुम्ही हे समजा. प्लीज थांबवा. ए पावळट, तुम्हाला नाही सांगायचं मी काय करायचं काय नाही ते. तू नोकर आहेस की नाही या घरातली? या घरातला पसारा आवरणं, काही पडलं तर ते उचलणं हे तुझं कामच आहे. त्यामुळे ते थोबाड बंद ठेवून चुपचाप करायचं. मालकांना नाही सांगायचं त्यांनी काय करायचं काय नाही ते. कळलं का पडू? एक मिनिट दिशा मॅडम, हे एखाद्याचं काम हलकं करता येत नसेल ना तर ते वाढवून सुद्धा ठेवू नये. जाऊ दे ना, तुम्हाला काय कळणार आहे. वा काय काय पारू, तू कोणासमोर काय बोलतेयस याची अक्कल आहे का तुला? दिशा या घरची सून आहे आणि तू एक दीड दमडीची नोकर. त्यामुळे जेवढं काम सांगितलंय तेवढंच करायचं, जास्तीचा शहाणपणा करायचा नाही, कळलं? काम कर. समोर पारूच्या गळ्यातलं बघा नवीन दिसतंय. आधी दोरा दोरा होता ना? बघून काय ते दाखव ना. काय नाहीये. काही नाहीये का? ओके. ए पारू ऐक वे, ते मंदिरात पूजा सुरू असताना तू दिवसभर गायब होतीस ग. कुठे गेलेलीस? हे गळ्याचं तेव्हाच बनवून घेतलंस का नवीन? अगं दिशा, असं काय करतेस? तुला आठवतंय का त्या दिवशी आदित्य सुद्धा गायब होता. पूर्ण पूजा होईपर्यंत तो आलाच नव्हता. मला काय वाटतं माहितीये का, या दोघांचा प्लॅन होता बहुतेक पळून जाऊन लग्न करायचं. तो फ्लॉप झाला है ना पारू? काय फ्लॉप झाला प्लॅन? फ्लॉप कुठे आहे? मला वाटतं हेच मंगळसूत्र. दिशा मॅडम, काय चाललंय तुमचं? तुम्ही आत्ताच म्हणलात ना मला की मी नोकर आहे म्हणून. मग ही नोकर काय करते, कुठं जाते याचा विचार तुम्ही नका करू. पण त्याआधी तुम्हीच मला एक गोष्ट सांगा. आपण लक्ष्मी काकूंकडे गेलो होतो तेव्हा तुम्ही नेमकं कुणाच्या बाजूने होता? पद्मावती काकूंना फितवण्यामागं तुमचा तर हात नव्हता ना? नाही म्हणजे आता समजा चांगलं झालं आहे त्यांच्यात. उद्या जर का पद्मावती काकू इकडं आल्या आणि त्यांनी सांगितलं की या समन्यामागं तुमचा हात होता, ह्या डावात तुम्ही सामील होता, आणि हे जर का देवी यांना कळलं तर त्या तुमचं काय करतील याचा विचार केलाय तुम्ही? नाही, मला तर असं वाटतंय तुम्ही ना जरा घाबरूनच राहायला पाहिजे. ही फालतू मोलकरीण माझाच डाव माझ्यावर उलटवायला निघाली आहे. मला भीती घालतेस तू पारू? ठीक आहे, बघून घेईन मी तुला बरोबर. हे दोघी जरा एकापेक्षा एकच आहेत नाही? दोघींचं काय सुरू असतं कुणालाच काही कळत नाही. असो, पण मी जरा दोघींपासून लांबच राहायला पाहिजे, नाहीतर मी दोघींमध्ये अडकायचे आणि वहिनी त्या दोघींना सोडून माझाच गाल लाल करायच्या है ना? हीच तारीख होती ना ती. ही तारीख इथंच नाही
आता माझ्या मनावर आणि माझ्या मेंदूवर पण कायमची कोरली गेली. आता वेळ आली आहे तुम्ही केलेल्या माझ्या प्रत्येक अपमानाचा बदला घ्यायची. बरोबर 40 वर्षांपूर्वी याच दिवशी तुम्ही मला डान्सचं चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे आता मी एक तुम्हाला चॅलेंज देते. आपण पुन्हा एकदा डान्सची स्पर्धा करायची, पण यावेळी डान्स मंगळागौरीचा असेल. आणि जर का तुम्ही हरलात तर तुम्हाला माझे पाय धरून माफी मागायला लागेल, ती सगळ्यांच्या समोर. अहिल्या 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 अगं घाबरतेस काय? मीच आहे. अरे काय एवढा कसला विचार करत होतीस? श्रीकांत, अरे मी पद्मावतीचा विचार करत होते. म्हणजे बघ ना, ती आमची इतकी जिवलग मैत्रीण. आम्ही शाळेत कायम तिला सपोर्ट केलं, कायम सोबत होतो तिच्या. पण ती एक गोष्ट मनात ठेवली आणि त्याचं विष इतकं पसरलं तिच्या मनात की एवढी वर्ष ती आमचा तिरस्कार करत होती आणि आम्हाला कळलंही नाही. माझं ना स्पष्ट मत आहे की मनातल्या गोष्टी आहेत ना त्या पटकन बोलून दाखवाव्या. कारण ते सगळं आपल्या मनात राहिलं ना तर एक दिवशी त्याचा इतका मोठा स्फोट होतो की आपली जवळची माणसं त्यात होरपळून निघतात. आता आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला. मला मान्य आहे माणसांच्या हातून चुका होतात, पण प्रश्न चुकांचा नाहीये तर त्या लपवून ठेवण्याचा आहे. चूक लपवून ठेवली ना की ती मोठी 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 होत जाते आणि मग त्याचा गुन्हा होतो आणि गुन्ह्याला माफी नसते. माझं मत आहे की एखादी चूक झाली असेल तर ती बोलून दाखवावी, म्हणजे पुढे त्याचा गुंता होत नाही आणि नात्यांमध्येही दुरावा येत नाही. अरे दादा, कसा आहेस तू? आता तब्येत कशी आहे तुझी? हा, मी एकदम ठणठणीत आहे रे. म्हणजे लक्ष्मी आणि श्रीनिवासकडे गेलो होतो ना जरा चेंज म्हणून, त्यामुळे मस्त आहे एकदम. पण तुला आम्ही खूप मिस केलं रे. खरंच आहे, खरंच खूप मिस केला आम्ही. मी पण मी आलो नाही तिकडे हे एका दृष्टीने बरंच झालं. एक महत्वाची बातमी समजली मला. काय रे, कसली बातमी? बातमी महत्वाची आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्र जमवून सांगायला हवी. सगळ्यांनी स्टडी रूम मध्ये यायचंय, तेच सांगायला आलो होतो मी. अरे ठीक आहे, आम्ही येतो, तू सगळ्यांना गोळा कर. आलोच आम्ही. हो. चला, काय सांगतोय बघू. चला. हे मोहन बाबा, सांग आता सगळ्यांना कशाला बोलवलंयस इथे? दादा, एक टेन्शनची बातमी आहे. काय रे, कसलं टेन्शन? वहिनी, एक मिनिट. हा प्रीतम, आदित्य कुठे आहे? मी मगाशीच सांगितलंय सावित्रीला त्याला त्याच्या खोलीतून बोलवून आण म्हणून. येईल ना तो, येईल. हा, तू बोल. तर महत्वाची बातमी अशी आहे की एक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होत आहे, जिथे आपल्या कंपनीला एका मोठ्या इंटरनॅशनल कंपनी सोबत कोलॅबरेट करायचं आहे. अरे वा,
तू जे बांधलं होतं ना ते ओझ होतं ओझ. तुझ्या गळ्यात नाही, माझ्या डोक्यावरचं ओझ होतं ओझ. हळू. नको लपू. ती थोडा वेळ बाहेर राहू दे. वा काय झालं तुला? अरे मोहन, ही तर आनंदाची बातमी आहे. आपल्या कंपनीसाठी केवढी मोठी अपॉर्च्युनिटी आहे की एखाद्या इंटरनॅशनल कंपनी सोबत कोलॅबोरेट करता येईल. मग टेन्शन कसलं आहे? सांगतो भाई, आधी काही दाखवतो. आणि पारू आपल्या कंपनीचे ब्रँड अम्बॅसेडर आहे. ज्यांनी हे कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलंय ना, त्यांची अशी अट आहे की आपल्या ब्रँड अम्बॅसेडरने म्हणजे पारूने या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करावं. पारू यामध्ये भाग घेऊन आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करेल यात मला अजिबातच शंका नाही. ती उत्तम काम करेल. पण अडचण अशी आहे की पारूला या कॉम्पिटिशनमध्ये इतर मॉडेल्स सारखे तोकडे कपडे घालून सगळ्या राऊंड्सना सामोरे जायचंय. इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू द्यायचा. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पारूसाठी हे अशक्य आहे. आता हे पारू करणार नाही तर मग कोण करणार? म्हणून मला टेन्शन आलंय. हे कशाला घेतात टेन्शन? त्यांना यांच्या बायकोवर विश्वास नाहीये का? मी स्वतः करेन इंटरनॅशनल मॉडेल शूट. मोहन, अरे काय बोलतोस तू? का नाही जमणार पारूला? हे बघ, ती हुशार मुलगी आहे. आपण सांगूयात ना तिला. आपण सांगितल्यानंतर जमेल तिला. का नाही जमणार? श्रीकांत, तू पारूकडनं हल्ली जरा जास्तच अपेक्षा करतोयस असं नाही का वाटत आहे तुला? नाही, तसं नाही. पारू एका छोट्याशा गावातून आलेली एक सर्वसाधारण मुलगी. तिच्या काहीतरी मर्यादा आहेत आणि त्या मला माहिती आहेत. आणि म्हणूनच ते आपलं जे डेमो वेडिंग शूट होतं त्यात सुद्धा तिच्यासोबत हरीशनी काम करावं असं मी सांगितलं होतं. आणि हे तर इंटरनॅशनल मॉडेलिंगचं जग आहे, ते पारूसाठी नाहीये. करेक्ट. तिचा इथे टिकावंच लागणार नाही. त्यामुळे पारू हे करणार नाही.
बघितलं सुमन, माझ्या पारूनी किती हक्कानं गळ्यात मंगळसूत्र घातलंय, पण तितक्या हक्कानं हे मंगळसूत्र मिरवता येत नाही तिला. पुरी, हे मंगळसूत्र ना तुझ्या गळ्यात आहे, पण त्याचा काही उपयोग नाही. ह्या मंगळसूत्राचे जे काही अधिकार आहेत ते तुला मिळतील नाही मिळतील मला माहिती नाही. तुला तर माहिती आहे आपल्याला पैसा, बंगला, जमीन ह्याचा अव्यास आपल्याला आधी पण नव्हता, आता पण नाही आणि पुढे पण नसणार आहे. पण बायको म्हणून तुला मान नाही मिळायचा. पण हे एक ओझ आयुष्यभर डोक्यावर घेऊन तुला जगावं लागणार आहे. तुझी ही अवस्था मला नाही बघवत. माझं मन आहे ना आतमध्ये असं तिळतिळ तुटतंय. मी तरी मालकांचा ड्रायव्हर आहे, पण तुझं काय आहे? तू मालकांची रक्षा कवच होऊ शकतेस, पण जीवनसाथी नाही होऊ शकत. अरे ही सगळी परिस्थिती माहिती असून सुद्धा तू तुमचं हे नातं इतकं मनापासून स्वीकारलंयस, पण तरी सुद्धा मी तुमच्या दोघांचं लग्न नाही लावून देऊ शकत. किती तुझ्या लग्नाबद्दल स्वप्न बघितली होती. आता जर का एखाद्या गरीबाच्या घरात तू जर लगीन लावून दिलं असतं तर त्या घरात तू असं बायकोच्या हक्कानं मिरवता आलं असतं तुला. पण नाही, मी इतका करंटा बाप आहे ना की ना मी माझ्या पोरीचं भविष्य बदलू शकत ना सुधारू शकत. तुझं आयुष्य शापित आहे, शापित.